नमस्कार. आज आपण आपल्या आजी आजोबा, आपले आई वडील, आपल्या घरात असणारे थोर मोठ्या माणसांविषयी आठवूया. त्यांचा काळ किंवा ते अशा दशकातले आहेत की ज्यावेळेस नुकताच आपला देश स्वातंत्र्य झाला होता. 1950, 1960, 70, 80 या दशकामधील जी लोकं आहेत ते आपल्या थोरा मोठे माणसं जरूर असतील. पण कल्पना करा की ते त्यांच्या दाताने आखी सुपारी फोडून खायचे. ते त्यांच्या दाताने जे मोठे मोठे हार्ड फ्रुट्स आहेत ते सहज फोडायचे. आता होईल का हो शक्य? तुम्ही म्हणाल हे मी काय सांगतो. सांगण्याचा उद्देश एवढाच की काल परवाची गोष्ट आहे. दाताला थोडासा कॅव्हिटीचा प्रॉब्लेम होता म्हणून आम्ही हॉस्पिटलला गेलो. हॉस्पिटलवरून आल्यानंतर माझ्या आईनं सहज विचारलं, कुठे गेला तरी? म्हणलं हॉस्पिटलला गेलो. आई हसली, म्हणली आमचं 50-50, 60-60 वय झालं तरी आम्हाला अजून दाताचा कसलाही इश्यू नाही आहे. मी जरा विचार केला या गोष्टीवरती. प्रसंग खूप छोटा होता पण विचार करायला लावला होता. म्हणलं मी 20, 25, 30 वर्षाची आम्ही मुलं, आपण सगळ्या जनरल तरुणांचा विचार करूया. या वयामध्ये आम्हाला आत्ता दाताचे इश्यू आहेत आणि ते ऐकून आपल्या आईवडिलांना विशेष वाटते. मग जेव्हा त्यांना हे कळेल की आता जे 6, 7, 8 महिन्यांचा मुलगा आहे, जे 10 महिन्यांची मुलं आहेत छोटी छोटी, त्यांचे महत्त्वाचे चावण्याचे सगळे दात खराब झालेले आहेत, सगळे दात किडलेले आहेत, खूप दातांना रूट कॅनल केलेलं आहे, खूप दातांमध्ये कॅव्हिटीचा प्रॉब्लेम आहे. ही गोष्ट खूप छोटी आहे पण जे मुलांचे पालक आहेत ते ह्याला रिलेट करू शकतात, ते ह्याला समजू शकतात की मी हा दाताचा इश्यू का डिस्कस करतोय. गोष्ट खूप छोटी आहे पण खूप इम्पॅक्टफुल आहे. बारकाईनं विचार करायला हवा की असं का होतंय. तुम्हाला काय वाटतं की आपली मुलं भविष्यात दातानं सुपारी फोडू शकतील, भविष्यात हाड गोष्टी खाऊ शकतील? म्हणजे मुलांच्या प्रत्येक गोष्टीवरती याचा इम्पॅक्ट होणार आहे. गोष्ट छोटी नाही, काळजीपूर्वक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. त्यामुळे योग्य वेळी पालकांनी जागृत झालं पाहिजे. आपले मुलं किती चॉकलेट खात आहेत, शुगर कंटेंट किती घेत आहेत, त्यांना कॅव्हिटीचं प्रमाण किती वाढत आहे. मुलांना शुगरचं ॲडिक्शन आहे का? शुगरचं ॲडिक्शन सगळ्यात भयानक ॲडिक्शन आहे. बॉडीला अनावश्यक कार्बोहायड्रेटची गरज नाही. कृपया पालकांनी हे समजून घेणं आवश्यक आहे. तुम्ही कोणत्याही मल्टीनॅशनल कंपनीचं उदाहरण घ्या. प्रत्येक मल्टीनॅशनल कंपनी जी चॉकलेट बनवते त्याच्यामध्ये पामोलिन ऑइल आहे, त्याच्यामध्ये शुगरचं कंटेंट हेवी आहे, त्याच्यामध्ये कॅफीन आहे. अशा घटक असताना आणि अशी जे घटक आहेत ते मुलं दररोज कंझ्युम करत आहेत, ते दररोज त्यांच्या पोटामध्ये जात आहेत, ते त्यांच्या दातामध्ये तसेच राहत आहेत. याच्यावरती कुठेतरी विचार करण्याची गरज आहे. तर कृपया अवेअरनेस इज द प्रायमरी अँड फर्स्ट वे टू इन्फॉर्म आवर सेल्फ. ओके, काइंडली थिंक पॉझिटिव्हली, याच्यावरती पॉझिटिव्ह विचार करा. काइंडली ॲक्ट अकॉर्डिंगली, त्यानुसार कृती करा. आणि काइंडली स्टॉप eating chocolates and any sugary substance by your children because it will impact directly on their health and also in your future.